आपण बघूया की रियालिटी चेक सेक्शन बघूया. दुसऱ्यांना बघून फील्ड अजिबात निवडू नका. माझा मित्र कॉमर्स घेतोय, ही सायन्स घेते, किंवा माझी गर्लफ्रेंड सायन्सला चालले म्हणून मी सायन्स घेतोय, किंवा माझा मित्र कॉमर्स घेतोय म्हणून मी कॉमर्स घेतोय. तर अशी चूक करू नका, अजिबात करू नका. ठीक आहे. तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, स्किल काय आहे, फ्युचर स्कोप काय आहे, हे सगळं बघा आणि त्या हिशोबाने तुम्हाला कोणतं जमतंय तो तुम्ही ऑप्शनल निवडा तुम्हाला. त्यानंतर 10वी नंतर कोणकोणत्या फील्डमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये 10वी झाल्यावर विद्यार्थ्यांकडे खूप ऑप्शन असतात. ठीक आहे. फक्त सायन्स, कॉमर्स, आर्ट्स नाही तर डिप्लोमा, ITI आणि स्किल कोर्स पण अवेलेबल आहे. म्हणजे हे सगळे ऑप्शन. पहिली स्टेप आपल्याला काय करायचं, स्वतःला ओळखायचं आहे की मी काय करू शकतो, मला कोणता सब्जेक्ट आवडतो. ठीक आहे. मला फ्युचरमध्ये कोणती जॉब किंवा लाईफस्टाईल पाहिजे आहे. ठीक आहे. मी थेरीमध्ये चांगला आहे की प्रॅक्टिकल मध्ये. ठीक आहे. हे तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे. सिम्पल फॉर्म्युला याचा मी सांगतोय की इंटरेस्ट प्लस स्किल प्लस फ्युचर प्लस स्कोप.